मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना कार्यालयांना द्या, अन्यथा कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा. ठाकरेंच्या कॅबिनेटमधूनही बातम्या लीक व्हायच्या. आता तेच फितूर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये. राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा. ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. तर महाविकास आघाडीमध्ये शिंदे मुख्यमंत्री नकोत अशी शरद पवारांची भूमिका होती, संजय राऊतांचा दावा. पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची सावध भूमिका. सर्वच नेत्यांची दर आठवड्यामध्ये मंगळवारी बैठक होणार. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार. राहुल गांधींनी शिवजयंतीवर ट्विट करताना महाराजांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधींच्या ट्विटनंतर भाजपची जोरदार टीका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पाळणा सोहळा. शोभायात्रेमध्ये ढोल ताशा आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचं देखील सादरीकरण. राजकोट किल्ल्यावर नवीन पुतळा उभारणीचं काम सुरू. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिवपुतळा उभारणीची पायाभरणी. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार. शिवजयंतीनिमित्त अभिनेता विकी कौशल रायगड किल्ल्यावर. विकी कौशलकडून शिवरायांना अभिवादन. मंत्री अदिती तटकरे या देखील उपस्थित. छत्रपती शिवरायांचे गड किल्ले आम्हाला मंदिरापेक्षाही श्रेष्ठ. किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील. कोणतेही अतिक्रमण किल्ल्यावर ठेवणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. फडणवीसांसोबत 2 मंत्र्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा. मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन. सरकार नवं आरक्षण आंदोलन उभं करणार. जरांगेंचा गौप्यस्फोट.